हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं खानदेशी पीयूच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि फन डे. तर इथे बाहेर ना मुलांचा खूप आवाज येतोय, क्रिकेट खेळताय संडेची बघा. आणि आज फादर्स डे आहे. तर खरंच मी खूप मिस करते माझ्या वडिलांना. जाऊन जवळजवळ आता 15 वर्ष झाली आहेत. आणि आता तर त्यांचा चेहरा पण आठवत नाहीये कसा आहे काय, कारण खूप कमी याच्यामध्ये ते आम्हाला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत. त्यामुळे थोडंफारच आठवतं जे काही ते. पण खरंच बापाची छाया डोक्यावर असणं खरंच खूप गरजेचं असते. आज ज्या मुली सासरी गेल्या आहेत त्या आईबापाची आठवण काढतात. त्यांचं बघून असं तरी कुठेतरी वाटतं की वडील खरंच पाहिजे होते. सॉरी, थोडी इमोशनल झाली. पण आज फादर्स डेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आता काय, आता घरातलं कामं आवरते आहे. 4चा माझा शो आहे. मग घरातली कामं वगैरे आवरून 4 वाजता आम्ही जातो पिक्चर बघायला. पिक्चर बघायला गेल्यावर तिथे तुम्हाला मी दाखवेलच कसा आहे पिक्चर, काय तुम्हाला मी आल्यावर सांगेलच. तर आता आम्ही चाललोय सर्वजण मूवी बघायला. हे बघा, सगळेजण एकाच रिक्षामध्ये कसे बसलेले आहेत. सगळ्या पोरांची मस्ती चालली आहे. आणि आता थिएटरमध्ये पोचलो. मला त्या मूवीचं प्रमोशन पण करायचं होतं, त्यामुळे ही मनीषा माझं मागून शूट करत होती. मी आलो आहे आता घबाडकुंड मूवी बघायला. मनीषा माझं शूट करते, मी मनीषाचं शूट करते. हो, दिसतेच. काहीतरी 5-6 पिक्चर रिलीज झालेले आहे आणि प्रत्येक पिक्चरचा एक शो आहे. एवढी गर्दी नाही आहे आज पाहिजे तशी. इथे हे तुंबाडची मंजुळा हा पण पिक्चर रिलीज झालेला आहे, त्याचं पोस्टर आहे. पिक्चरला अजून वेळ आहे, आम्ही लवकर पोहोचलो. त्यामुळे आता काय करायचं म्हणून आमचं फोटोशूट व्हिडिओ शूट चाललेलं आहे, करायचं काम. पिक्चर चालू झालेला आहे. आता आम्ही चाललोय मूवी बघायला. मुलांना असं झालंय कधी एकदाच आम्ही पॉपकॉर्न कोल्ड्रिंक्स घेतोय म्हणून ते कधीचे मागे लागलेत की चल पॉपकॉर्न घ्यायला. त्यानंतर मला इथे मूवीचं प्रमोशन करायचं होतं. मनीषा व्हिडिओ माझा रेकॉर्ड करते. जास्त चर्चेत असणारा हा घबाडकुंड मूवी खरंच खूप सुंदर आहे. एंटरटेनमेंट पण आहे आणि हॉरर पण आहे, त्यामुळे खूप भारी आहे हा मूवी. मी तर आत्ताच बघितलाय, तुम्ही पण नक्की बघायला या. तर असं सर्व मूवीचं प्रमोशन करून मूवी बघून वगैरे आता आम्ही चाललोय घरी. कॅब बुक केली आहे, त्याचीच वाट बघतोय. त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलांचे स्कूल चालू झाले. तेच सर्व टिफिन वगैरे मुलांना बनवत होती. नाश्त्याला त्यांना सँडविच दिलेलं आहे दोघांना आणि जेवणामध्ये सोयाबीनची भाजी आणि भाकरी केली होती. तेच आता मुलांचा टिफिन मी पॅक करते आहे. मुलं फार सकाळी गेले का 4 वाजता येतात, त्याच्यामुळे त्यांना नाश्ता टिफिन दोन्ही द्यायला लागतं डब्यांमध्ये. कधी कधी तर उठायला कंटाळा केला किंवा बनवायला कंटाळा केला तर पोरं बिचारे माझे उपाशीच राहतात. त्यामुळे न चुकता त्यांना डब्बा द्यायलाच लागतोय, कारण की येतात पण पार 4 वाजता ना. आणि सकाळी काही खाऊनही जात नाही. सकाळी खाऊन जा म्हणते तर बोलतात की आम्हाला उलटी होते, मळमळ होते. स्कूल बसने जातात ना ते, मग थोडा त्रास होतो त्यांना. त्याच्यामुळे मग नंतर स्कूलमध्येच काय खायचं ते खातात, म्हणून मग त्यांना सर्व द्यायला लागतं डब्यामध्ये. तर असा हा झाला आहे माझं टिफिन पॅक करून. आता मुलं जातील माझे स्कूलला. एक अवनेश जातो 7 वाजता आणि श्री जातो 8 वाजता. आता टिफिन पॅक करून मी श्रीला सोडवायला जाते.
फायनली आमच्याकडे पण पावसाचं आगमन झालेलं आहे. श्री चल. असं काय डब्बा अडकवून घेतलाय श्री. पाऊस आलाय पाऊस. देखो ये मेरी फ्रेंड सुबह सुबह गप्पे लढे रे. हे बघा आमच्या सगळ्यांची मॉर्निंग अशी गप्पांनी होते. सकाळी मुलांना स्कूलला सोडलं का मी इथे गप्पा मारत बसतो. इतक्या दिवसापासून आम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत होतो तो फायनली पाऊस आज आलेला आहे. सकाळी पडला थोडासा पण 2च मिनिटं पडला, मग आता आलेला आहे. आता खूप वेळ पाऊस चाललेला आहे. वातावरण पण मस्त थंड झालंय आणि पाऊस आला का खरंच वातावरण खूप खूप छान वाटतं. खूप भारी वाटतंय. पाऊस अजूनपर्यंत चालू आहे आणि वातावरण एवढं सुंदर झालेलं आहे ना. हे बघा किती छान वातावरण झालंय. मस्त वाटतंय खरंच. माझी सँडी का बसली अशी? सँडू काय झालं तुला? व सँडूडी काय झालं? तुला बांधून ठेवलं म्हणून? हा, तिला बांधलेलं आवडत नाही आणि मी तिला बांधून ठेवलंय. सँडू तुझे हे केस गळत आहेत ना ग तुझे म्हणून. होय सँडूडी इकडे बघ ना बाबू. अगं अगं बघायचं पण नाही. इकडे बघ ना. काय झालं तुला? काय झालं? अच्छा ओ सँडूडे. वय सँडूड्या. वय सँडूड्या. आली आली आली. हो तिकडे. काय झालं सँडीला? काय झालं सँडी? काय करू? काय घेऊ? हा हात लावला तर लगेच हात लाव बोलते परत. काय करू तुला? हात लावू असं असं करू? असं असं करायचं सँडीला, मग तिला बरं वाटतं. आता परत सांगेल हा, परत कर सँडी. असं असं असं. हे बा सांगते कर कर. तुझं नका लागतं ना ग. परत सँडी असं आहे बघ. लय शहाणे आहेत. हे बघ आली आली. कर 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 कर. हा तुला असंच करत राहायचं ना. असं छान वाटतं तिला गेलं का. का सँडी बस झालं. बस झालं आता नाही करत मी. काय बघते काय? मी जे हे मिशोचं प्रमोशन करते ना, मला त्याच्यातून खूप सुंदर सुंदर साड्या आल्या होत्या. आणि जास्त करून तर डेली वेअरची साडी आली होती. तर तुम्ही बघा साडी किती सुंदर आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा साडी. हे ब्लाऊज पीस आहे साडीचा. ह्या डेली वेअरच्या साड्या आहेत. मी म्हटलं बघू मागून कशा येतात, पण खरंच खूप सॉफ्ट असे कपडा आहे बघा याचा. आणि साडी पण खूप सुंदर आहे. यांचं प्रमोशन करायचं अजून बाकी आहे. आलेले आहेत आता. मला ना रोजचा खरंच खूप कंटाळा येतो हे साड्या घाला आणि प्रमोशन करा. माझा नवरा म्हणतो तू एवढ्या साड्या तर रोज कधी घातल्या पण नाही, तर जेवढ्या प्रमोशनच्या वेळी घालते. आणि खरंच एवढ्या प्रमोशनच्या साड्या मला त्या घालायला लागतात. इथे ही एक साडी आहे. दुसरी ही एक आलेली आहे. याचं कापड पण खूप सॉफ्ट असं आहे आणि याच्यावर बघा अशी रंगबिरंगी ना बॉर्डर दिलेली, त्याच्यामुळे खूप भारी वाटते ही साडी. मी तर माझ्यासाठी ठेवून घेणार आहे. खरंच खूप सुंदर असा. आणि ब्लॅक कलर तर माझा फेवरेट आहे, त्याच्यामुळे खूप छान आहे ही साडी. थर्ड जी आलेली आहे ती ही मी याचा रिव्ह्यू दिलेला आहे. आता तिला काही मी उघडत नाही. हे बघा ही अशी या पॅटर्न मध्ये आहे. ही फ्लिपकार्टवरची काहीतरी 600 रुपयाला असते, पण खूप रिच लुक देणारी ही साडी आहे. तर ही अशी ही. आणि हिचं मी आत्ताच जस्ट प्रमोशन केलेलं आहे. ही पण आता खोलत नाही मी, कारण मला रिटर्न द्यायच्या एवढं सगळं आवरत बसायला मला कंटाळा येतो. अशा 3-4 साड्या ज्या मिशोच्या आल्या होत्या त्याचं माझं प्रमोशन करून झाले. परत ही एक डेली वापरायची साडी आहे. ही पण आलेली आहे. हे बघा हिचं पण बाकी आहे करायचं. अशा ह्या म्हणजे खूप आपण जे गावाकडे वगैरे जर आपल्याला घालतात ज्या डेली बायका कामाला वगैरे ना, त्यांच्यासाठी खूप सुंदर साड्या आहेत ह्या. अशा वाटत पण नाही घातलेल्या वगैरे आहे. डेली वेअरला खूप छान वाटतात त्या घालायला साड्या. कपडा पण खूप सॉफ्ट आहे याचा. ही एक आहे. आणि हा एक कुर्ता मागवले होते मी जीन्सवर घालायला. काय माहिती कसे आले. प्रोडक्ट एवढं काढा, त्याची ॲडव्हर्टाईज करा, परत हे करा ना, खूप
हे बघा, हा असा कुर्ता आहे, सिवलेस आहे हा आलेला, याला अशी नॉड आलेले. हे बघा, काहीतरी 200 रुपयालाच आहे, पण फक्त जेव्हा त्याला व्यवस्थित प्रॉपर मी वेअर करणार ना, तेव्हा तो कळेल की कसं आहे ते. जेव्हा दाखवेल तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना. हे बघा, असा कुर्ता हा शॉर्टमध्ये जीन्सवर वेअर करू शकतो आपण, असा आलेला आहे. हा पण खूप छान आहे आणि फक्त 200 रुपयामध्ये आहे. तर मला हे जे आले मी तुम्हाला दाखवलं त्यांचं अजून मला प्रमोशन करायचं, त्यातल्या 1-2 साड्यांचंच मी केलंय. बाकी तो असा पसारा पडू नये. रोजचा दिवस माझा ना असाच जातो याच्यामध्ये. हे प्रमोशनच्या साड्या उचला, त्याचं प्रमोशन करा, दिवस अख्खा त्याच्यामध्येच जातो. आणि ना खूप जण मला विचारतात, तुझे व्हिडिओ तू एकटी शूट करते का कोणी दुसरं शूट करतं? तर माझ्याकडे कोणीच नाहीये व्हिडिओ शूट करायला. माझे व्हिडिओ मी एकटीच शूट करते. माझ्याकडे रील स्टँड आहे, तो रील स्टँडवर मी मोबाईल ठेवून तशी ती व्हिडिओ शूट करते. तर माझा आजचा छोटासा व्लॉग होता. आणि ना म्हणजे लोक विचारत पण होते की व्हिडिओ शूटिंगचं वगैरे तुझं दाखव, तू कशी करते. तर मला जर वेळ भेटला ना तर मी नक्की तुम्हाला दाखवेल की मी व्हिडिओ शूट कशी करते. तर असा हा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता, जो डेली आपला असतं, डेली रुटीन वगैरे तेच होतं, काही जास्त नव्हतं. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. बाय बाय.